एकेकाळी मित्र असलेले इराण आणि इस्रायल आज एकमेकांचे कट्टर शत्रू का बनले? मध्यपूर्वीत सुरू झालेला हा संघर्ष अख्ख्या जगासाठी एवढा डोकेदुखी का ठरतोय? तेलाच्या किमतीपासून ते भारताच्या अर्थव्यवस्थेपर्यंत या युद्धाचा परिणाम किती आणि कसा मोठा असणार आहे? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र 24/7 न्यूज. आज आपण समजून घेणार आहोत की इराण आणि इस्रायलच्या संघर्षाची संपूर्ण पार्श्वभूमी आणि या युद्धामुळे जग कोणत्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे ते देखील पाहणार आहोत. एकेकाळी इराण आणि इस्रायल यांचे संबंध खूप चांगले होते. 1948 मध्ये इस्रायलची स्थापना झाल्यानंतर इराणने त्याला अप्रत्यक्ष मान्यता सुद्धा दिली आणि त्या काळात दोन्ही देशांमध्ये व्यापार, तेल पुरवठा आणि लष्करी सहकार्य देखील होत होते. पण 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि आयातुल्ला खामेनीची सत्ता स्थापन झाली आणि त्या क्षणापासूनच सगळं बदललं. इराणने इस्रायलला शत्रू राष्ट्र म्हणून घोषित केलं आणि दोन्ही देशांमध्ये संबंध संपूर्ण संपले. त्यानंतर पॅलेस्टाईन प्रश्न, इराणचा अणु कार्यक्रम आणि हमास हिजबुल्लाह यासारख्या संघटनांना इराणचा पाठिंबा यामुळे तणाव आणखीनच वाढत गेला. सुरुवातीला हे युद्ध थेट नव्हतं, तर गाझा, लेबनॉन, सिरिया यासारख्या भागांमध्ये प्रॉक्सी वॉर म्हणून ते सुरू होतं. पण पुढे ड्रोन, क्षेपणास्त्र आणि थेट हल्ल्यांमुळे हा संघर्ष उघड युद्धात बदलला आणि मग या युद्धात जगातील महासत्तांची एंट्री झाली. इस्रायलला अमेरिकेचा उघड पाठिंबा मिळाला. अमेरिकेने इस्रायलला अत्याधुनिक क्षेपणास्त्र, संरक्षण प्रणाली, युद्ध सामग्री आणि अब्जावधी डॉलरची लष्करी मदत दिली. यावेळी भारताने देखील संतुलित भूमिका घेतली. भारताने दहशतवादाचा निषेध करत शांतता आणि संवादावर भर दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद आणि कूटनीती हाच एक मार्ग असल्याचं सांगत भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं. संयुक्त राष्ट्रसंघाने अनेकदा युद्धविरामाचं आवाहन केलं, पण परिस्थिती काही पूर्णपणे नियंत्रणात आली नाही. इराणवर हमास, हिजबुल्लाह आणि हुती यासारख्या संघटनांना समर्थन दिल्याचे आरोप झाले आणि यामुळेच गाझा, लेबनॉन, सिरिया आणि येमनमध्ये संघर्ष अधिक भडकला. या संघर्षात दोन्ही देशांचं खूप मोठं नुकसान झालं. इस्रायलवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे अनेक शहरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यामध्येच विमानतळ असतील, लष्कर तळ असेल किंवा मग महत्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट ठेवावा लागला. तर दुसरीकडे इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणच्या लष्करी तळावर, क्षेपणास्त्र केंद्रावर आणि अणु कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणावर मोठं नुकसान करण्यात आलं. काही वरिष्ठ अधिकारी आणि लष्करी अधिकारी किंवा मग वैमानिकांचा मृत्यूला देखील यावेळी त्यांना सामोरं जावं लागलं. पण हा संघर्ष फक्त दोन देशांपुरता मर्यादित राहिला नाही. युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्या, पेट्रोल, डिझेल महाग होण्याची भीती वाढली, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जहाज वाहतूक महागली, शेअर मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण झाली, तर पर्यटन आणि विमान सेवेला मोठा धक्का बसला. आणि या सगळ्यात भारतावरही याचा परिणाम जाणवू लागला, कारण भारत मोठ्या प्रमाणावर मध्य पूर्वेतून कच्चं तेल आयात करतो. तेल महागलं तर पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात, महागाई वाढू शकते आणि सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. याच दरम्यान जगाचं लक्ष वेधलं ते होर्मुझ समुद्रधुनीकडे. जगातील मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आणि गॅस याच मार्गातून वाहतूक केलं जातं. इराणने अनेकदा इशारा दिला की परिस्थिती गंभीर झाली तर आम्ही ही समुद्रधुनी बंद केली जाऊ शकते आणि म्हणूनच अमेरिका, ब्रिटन सारख्या देशांनी त्या भागात नौदल तैनात केलं होतं. कारण जर ही समुद्रधुनी बंद झाली तर जगभरात तेल आणि अर्थव्यवस्थेत मोठं संकट निर्माण होऊ शकतं. आज जरी थेट हल्ले काही प्रमाणात कमी झाले असले तरी तणाव अजूनही कायम आहे. पण आता प्रश्न असा आहे की हा संघर्ष पुढे तिसऱ्या महायुद्धाचं रूप घेऊ शकतो का? तेलाच्या वाढत्या किमतीचा सर्वसामान्यांच्या हिशावर किती आणि कसा परिणाम होतोय आणि मध्य पूर्वेतील हा संघर्ष भारतासारख्या देशासाठी किती धोकादायक ठरू शकतो? तुम्हाला काय वाटतंय? इराण आणि इस्रायल मधला हा संघर्ष थांबेल की पुढच्या काळातही आणखी भयानक रूप घेईल? तुमचं मत नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अशाच महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्र 24/7 न्यूज. सत्याची दिशा, जनतेची रक्षा.